पंचक्रोशी प्रदक्षिणा तशी प्राचीन काळापासूनच प्रसिद्ध आहे. संत सेना महाराजांच्या गाथेमध्ये इची करिता पंचक्रोशी चुके जन्म मरण 84 चारी मुक्ती होती दासी येऊनी चरणाशी लागती. संत सेना महाराज 1200 शतकात या संवत्सर सासवडला येऊन त्यांनी ही पंचक्रोशी प्रदक्षिणा पुराण काळापासूनच चालत असलेली आणि मग त्यांनी हे सर्व महात्म्य या पंचक्रोशीचं लिहिलं. शांती ब्रह्मनाथ महाराज असतील, तदनंतर मग हे चारही भावंड असतील, ह्या सर्वांनी ही पंचक्रोशी प्रदक्षिणा पूर्वी केलेली आहे. 11 वर्षापासून मग आम्ही हे सर्व सासवड पंचक्रोशी प्रदक्षिणा मंडळ, आमचं संत भूमी उपासना पारायण सोहळा मंडळ, अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा मंडळ, त्र्यंबकेश्वर पंचक्रोशी प्रदक्षिणा मंडळ, पंढरपूर पंचक्रोशी प्रदक्षिणा मंडळ आणि नेवासा पंचक्रोशी प्रदक्षिणा मंडळ, अशा आम्ही एक क्षेत्राच्या प्रदक्षिणा करणारे एक मंडळच आहे हे करतात. आणि मग गेले 13-14 वर्षापासून आम्ही आळंदीची प्रदक्षिणा करतो आणि सासवडची करायची ठरली तर मग गेली 11 वर्षापासून ही करतो. ही पंचक्रोशी प्रदक्षिणा सोपान देवाचं दर्शन घेऊन प्रारंभ होते. निघाल्यावर पहिला शिवलिंग लागतं ते आहे लवथळेश्वर जेजुरीमध्ये. तिथून मग त्याचं दर्शन घेऊन खंडेरायाचं दर्शन घेऊन जेजुरीच्या पुढे वाल्मिक ऋषींची समाधी आहे वाल्याला, तिथं ही प्रदक्षिणा जाते. तिथं अभंग अल्पपहार आदी होतं. तिथून मग जागृत भैरवनाथ परिंचे इथे जाते. तिथून मग संध्याकाळचा मुक्काम भोंगवलेला पुण्यपावन संजीवन समाधी लिंगनाथ स्वामी हे शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले आहे. तिथं संजीवन समाधीजवळ गेल्यानंतर तिथून पुढे मग बनेश्वरला जातो. तिथे भगवान बनेश्वराचं दर्शन होतं. बनेश्वराचं दर्शन घेऊन ही पंचक्रोशी प्रदक्षिणा कोंडणपूर इंद्रकिळ पर्वत रूप याशी साक्ष नारायण स्वरूप कोंडणपूर निक्षेप योगिनी माता प्रत्यक्ष, त्या योगिनी ज्या दरबारात तिला आता तुकाई म्हणतात, तिथं संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज ही सर्व संत मंडळी थांबलेली. तिथं खूप मोठे यज्ञ त्यांनी केलेले. तिथं ते यज्ञकुंडसुद्धा प्रसिद्ध आहे. तिथं कोंढणपूरच्या जगदंबेचं दर्शन घेऊन ही दिंडी प्रदक्षिणा पुढे मग गोगलवाडी मार्गे चतुर्मुखला जाते. तिथं पूर्वी ब्रह्मयाचे स्थान येते तप केले गहन महादेव येऊनी आपण याशी प्रसन्न झाले. आणि त्या चतुर्मुखला गेल्यावर तिथं एक मुक्काम असतो, कीर्तन सेवा होते, अभिषेक होतो. चतुर्मुखवरून मग पठारवाडी करून बेहुरीवरून कानिपनाथाला जाते. ब्रह्मा इंद्र 33 कोटी नवही नाथ सवंगडी संत संकादिक गाडे वेदघोष आरंभिले. कानिपनाथाचं दर्शन घेऊन तो डोंगर खाली उतरणं कठीण आहे. पण आमच्याबरोबर 80-90 वर्षाचे काही वयोवृद्ध तरुण आहेत. हे वयोवृद्ध तरुण ही प्रदक्षिणा अगदी तो डोंगर उतरतात. उतरून झाल्यानंतर मग तिथून वडकी गावात येतो. या संपूर्ण पंचक्रोशीत गावोगावी खूप मोठं जल्लोषात स्वागत होतं. वडकी गावाचं स्वागत 1 नंबर असतं. उंट, घोडे, रांगोळ्या, फटाके, आतिषबाजी करून खूप सुंदरपैकी वारकऱ्यांची सेवा करतात. तदनंतर रात्री कीर्तन अन्नदान होतं आणि मग रात्री वारकरी मुक्कामी थांबल्यावर पहाटे 4 वाजता सर्व वारकऱ्याला उठणं लावून गाव आंघोळ घालतात. वारकऱ्याची खरी दिवाळी वडकी गावातून सुरू होते. आदर्श गाव आहे, खूप सहकार्य करतं ते गाव. वारकरी कोणाला कपडे घेतं, कोणाला काही अनेक प्रकारे सहकार्य करतं ते वारकऱ्यांना. तिथून मग ही दिंडी रेल्वे लाईनच्या कड्याने जाते. तिथं थोडा रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, पण तरी गेली 11 वर्ष आम्ही मात्र त्या चिखलातून चालतो. प्रशासनाला माझी विनंती की पंचक्रोशीचा एक 250 किलोमीटरचा एक रस्ताच शासनाने मंजूर करून सिमेंट कॉन्क्रीट करून जर दिला तर भारतातले अनेक वारकरी या मार्गाने मार्गक्रमणा करतील. तिथून मग आम्ही डाळिंब बनातल्या विठोबाला जातो. बनातल्या विठोबाचं दर्शन घेऊन मग परत घाट ताम्यानवाडी घाट चढून कुमजाई मातेचं दर्शन घेतो की जी भुलेश्वरावर रुसून बसलेली आहे. तिथून भुलेश्वर दिसत नाही, भुलेश्वरावर कुमजाई दिसत नाही.
तिथून मग कुमजाईचं दर्शन घेऊन भुलेश्वराचं दर्शन घ्यायचं. मार्गी चालत ती भक्त आणि हरी आले भुलेश्वरी देवभक्त. भुलेश्वरा लागी पूजा केली सांग भक्त पांडुरंगी तीन रात्री. भुलेश्वराचं दर्शन घेऊन स्वयंभू कालभैरवनाथाचं स्थान असलेलं सिद्धेश्वर नायगाव इथे जातो. तिथं खूप सुंदर सेवा असते. सिद्धेश्वर नायगावर मग पांडेश्वरला जातो, जिथं पांडवांनी खूप मोठे यज्ञ केलेले आहेत करा नदीच्या काठावर. तिथं पितृतर्पण केल्याचं खूप मोठं फळ सांगितलेलं आहे. पांडेश्वरवर मग परत जवळार्जुनला जातो, जिथं अर्जुनाच्या नावाने गाव आहे जवळार्जुन. जवळार्जुनाचं रामेश्वराचं आणि जवळेश्वराचं दर्शन घेऊन मग पुढं आम्ही हे सगळे वारकरी नागेश्वराला जातो. हे नाझऱ्याचा नागेश्वर म्हणतात त्याला, करामाईच्या काठावर. नागेश्वराचं दर्शन कोथळ्याला येतो. कोथळ्यावर मग बेलसरला येतो, जिथं अर्जुनाचा बेल संपला त्याला बेलसर म्हणतात. मग बेलसरचं दर्शन घेऊन वाळूज नेवळूज मार्गे मग इथे खळत मार्गे परत हायवेला मिळून सोपान देवाच्या चरणी ही प्रदक्षिणा संपते. आणि दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने सांगत होते. राहण्याची सोय असते, भोजनाची सोय असते, सर्व सोय राहते. आणि फक्त भजन करणारे वारकरी ज्यांचं भजनावर प्रेम आहे अशी मंडळी यात चालतात. अक्षरांची खूप सेवा राहते. अनेक फडाचे, अनेक गडाचे, अनेक संस्थानांची मंडळी या प्रदक्षिणेत सामील आहेत. खूप गोड भजने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले वारकरी हे विशेष आणि स्वयंस्फूर्तीने विना भिशी नाही. कोणी वाटाने देणगी जरी दिली तरी ते आम्ही ते गायक वादकांना वाटून मोकळे होत होतो. अशी सुंदरपैकी प्रदक्षिणा आहे. आणि गेली 11 वर्षापासून करतो. पुढल्या वर्षी याची तपपूर्ती सोहळा आहे. तर थोडंसं जरा वातावरण चांगलं जंक्शन वातावरणात होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला विनंती की आश्विन महिन्यात ही प्रदक्षिणा असते. आपण या संवत्सर क्षेत्राचा लाभ घ्यावा. पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात तालुक्यात हा ऐतिहासिक तालुका आहे. या तालुक्याला खूप मोठा इतिहास, देवदेवतांनी भरलेला हा तालुका आहे. आपण सगळ्या 5 तालुक्यातून ही प्रदक्षिणा जाते. पुरंदर, भोर, वेल्हा, हवेली आणि दौंड अशा 5 तालुक्यातून 250 किलोमीटरचा हा मॅप आहे. माझी महाराष्ट्र शासनाला विनंती की हा 250 आमच्या या प्रदक्षिणा मार्गाला रस्त्याची खूप दुरावस्था आहे. जर आपण वारकऱ्यांची एवढी जर रस्त्याची सुविधा करून दिली तर महाराष्ट्राच्या बाहेरून, महाराष्ट्रातून लोक या प्रदक्षिणेचा लाभ घेतील अशी विनंती. ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, सासवड पंचक्रोशी प्रदक्षिणा मंडळ, संपूर्ण महाराष्ट्रातील आलेले वारकरी सर्वांच्या वतीने रामकृष्ण हरी. वैष्णवांचा महामेळा गेली 10 दिवस आपण सांगितलं की हा मार्गस्थ झाला सासवडमधून सोपान काकांच्यापासून आणि 250 किलोमीटरची परिक्रमा करून आपण आत्ता 250 किलोमीटरचे 10 दिवस संपवून आत्ता परत आपलं स्वागत होतं आहे सासवडमध्ये. आपण आपल्या अडीअडचणी मांडल्यात त्या जरूर योग्य त्या ठिकाणी पोहोचतील. पण आत्ता हा जो आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा दिसतोय वारकऱ्यांच्या, तर मला एक हक्काने असं म्हणावंसं वाटतं की आपण सगळ्यांनी एक चांगलं भजन इथं घ्यावं की जे महाराष्ट्र तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासोबत हे भजन पण ऐकेल आणि दंग होईल. ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.